केडीएमसीच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत। कोण उमेदवार जिंकणार, कोणाची सत्ता येणार, कुठला उमेदवार जिंकून येणार, जाणून घेऊया जनतेचे मत। जिल्हा वार्तामधील क्या बोलती पब्लिक या सदरात या पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे शिंदे साहेबांचं सगळ्या ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व आहे आणि ज्या प्रकारे शिंदे साहेबांचं काम आहे, तर कल्याणमध्ये कल्याण ईस्ट वेस्ट आणि याच्यामध्ये शिंदे साहेबांच्या वर्चस्व अंडर आणि शिंदे साहेबांचा जो प्रभाव आहे त्याच्या अंडर शिवसेनेची सत्ता आणि युतीची सत्ता ही 100% आहे। तुम्ही आता आहे आणि आमच्या 1 नंबर प्रभागात जर तुम्ही म्हणाल तर सुनीलजी वायले आहेत। सुनीलजी वायल्यांचं काम एवढं मोठं आहे की तुम्ही एवढी मोठी कामं जी नगरसेवकाची कामं आहेत ती आमदाराच्या लेवलची कामं यांनी इकडे केलेली आहेत। म्हणजे आमच्या इथे तरी शिवसैनिक आणि आपले महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत शिंदे साहेब, त्यांनी जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये बरेचसे म्हणजे कामं आणि बराच निधी त्यांनी इकडे उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे आम्हाला तरी असं वाटतं की कल्याणमध्ये की बाबा त्यांचे शिंदे सेनेतच हे बसावं ते। आणि दुसरं आमचे जे सुनीलजी वायले सर आहेत साहेब आहेत की तेच प्रचंड बहुमताने निवडून येतील परत। या उमेदवार तर आमच्या वार्डामध्ये सुनील वायले आहेत, त्यांच्याशिवाय तर दुसरं कोणी मला तरी आता तरी वाटत नाही। कारण ज्या ठिकाणी कोणीच नाही तिथे सुनील वायलेंना फोन केल्यानंतर हार्डली 15 मिनिटामध्ये ते 15 नाही 5 मिनिटामध्ये ते पोहोचतात आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा जो काही त्रास आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करतात। कारण आता ज्या लाथाळ्या चालल्या आहेत आणि इकडे तिकडे जी पळापळ चालली आहे, निवडणूक कोण कुठे उभा आहे, कोण उभे आहेत, कोण इकडे जमा आहेत तिकडे जात आहेत, त्या ह्याच्यात हा निर्णय खरंच कोणालाही सांगता येणार नाही आता, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे तुमच्या या प्रश्नाला उत्तर देणं खूप कठीण आहे। हमको ऊपर भी मोदी, नीचे भी मोदी, बीच में मोदी चाहिए।